राम राम भावांनो. चला आज आहे ना आपल्याला परत रिक्षावर जायचं आहे, पण त्याच्या आधी ना एक छोटंसं काम आहे. काय आहे, भाचीला आहे ना घ्यायला जायचं आहे शाळेत. ती आत्ताच शाळेत जायला लागली आहे. मग काय तिला घ्यायला जायचं होतं. आलो मग तिच्या शाळेत. तेवढ्यात तिची ना सुट्टी झाली. काय ग बाई, सुटली का शाळा? काय शिकवलं आज? माझं नाव सपा. तुझं नाव शिकवलं? येतं का तुला तुझं नाव पूर्ण? हा, भाचीने नाव तर काही सांगितलं नाही, पण म्हणे मला एक आहे ना पाणी बॉटल घेऊन दे. मग या दुकानातून तिला एक पाणी बॉटल घेऊन दिली, कुरकुरे घेऊन दिले, सोबत भाऊ पण आला होता, मग भाऊला पण घेऊन दिलं. तर मला आता दोघांनी एक एक पप्पी द्या. पा शबा म्हटलं आता निघतो मी. टाटा बाय बाय केलं आणि लगेच ओला चालू केलं. ओला चालू केल्यावर मला पहिली ऑर्डर पडली मसरूळवरून स्वामीनारायण मंदिरची. मग काय कस्टमरला बसवलं, त्यांना स्वामीनारायण मंदिरला सोडलं. इथूनच मला परत ऑर्डर पडली आणि मी आलो डायरेक्ट आपलं मनपाचं कार्यालय ना मखमलाबाद नाक्यावर तिथं. मग काय त्यांना तिथं सोडलं. मग मला आहे ना रिक्षाची कामं करायची होती जरा. आलो मी इथं गॅसची सेटिंग करून घेतली. गॅसची सेटिंग करून घेतल्यानंतर आलो मालेगाव स्टँडवर. इथं आहे ना रिक्षाच्या फाउंडेशनचा बोल्ट पडून गेला होता. मग तो बोल्ट पण लावून घेतला. म्हटलं चला आता आहे ना चहा पिऊ मस्तपैकी. आलो मग पंचवटी कारंजावर भगवतीला. एकटा असल्यामुळे सोबत काही कोणी नव्हतं. मग एक कप चहा घेतला, इथं चहा पिला. म्हटलं चला आता जाऊ घरी. ही कामं वगैरे निघाले ना लय काटाळा येतो रिक्षा चालवायचा. मग काय आलो डायरेक्ट राजमाऊलीमध्ये. राजमाऊलीमध्ये आल्यावर ना यांची काहीतरी धावपळ चालू होती. मोटर खराब होईल होती. म्हटलं बाबू छोटासानी काम सोडून गुगलची मजा घेत होता. चिंटू चौरे हे मोटर रिपेअर करत आहे. जरी यांचं आर्किटेक्चर झालेलं असून तरी पण ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत आहे. आज ते आपलं पुष्पबळ म्हणजे आपली पावडर खाल्लेली बॉडीने बळ लावतात. उद्योग करू राहिला तू, पण तुला कळत का काय त्यातलं? अरे बघ मोटर काढायची, वायर पाय मोटर काढायची फक्त. अरे तुझ्या दोन आण. अर्धवट मोटरचं काम सोडून हे दोघं इथं रीला पाहू राहिले. मग मी पण बसलो इथंच टाइमपास करत. चला आता आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, शेअर करा.